पद्धतीने तुमचा नागरिक सत्कार केला जातो, तुम्ही देश सेवा केला जातो, काय सांगता, कसं वाटतं? मला ह्या गोष्टीची कल्पनाच नव्हती की अचानक एवढे फंक्शन गाव करू शकतो माझं. तर मला पण एकदम सरप्राईज दिलं, मला काहीच माहीत नव्हतं याबद्दल. मी आलो आज, नुकताच पोचलो ना, पोचल्यानंतर मला समजलं की असं असं होणार आहे. खूप आनंद झाला मला. तुमचं नाव काय? माझं नाव किशोर बांधल, मी शिंदेवाडी गावचा रहिवासी आहे. सुरू झाली भूतानी संस्कृती. मी 2002 साली मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ट्रेनिंग केलं. 9 महिने ट्रेनिंग केल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग गुजरातमध्ये भुजमध्ये झाली. त्यानंतर मी 8 वर्ष जम्मूमध्ये काढले, 1 वर्ष फॉरेनमध्ये साऊथ सुदानला, त्यानंतर 1 वर्ष भूतानला काढले मी. अशा प्रकारे माझी 22 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली. देश सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीचा किंवा कुटुंबातर्फे सहकार्य झाले, त्याबद्दल काय सांगता? एक फौजी चांगली सर्व्हिस करतो, त्याच्यामागे त्याचे कुटुंब, मुलं आणि गावातल्या आईवडील आणि गावातल्या लोकांचा सुद्धा भाग असतो. येणाऱ्या भविष्यासाठी काय आव्हान करतात की बाबा देश सेवेसाठी काय करावं? आता आज शिंदेगावच्या तरुणांनी जे प्रोग्राम ठेवला आहे तो एक इन्स्पिरेशन देण्यासाठी ठेवला आहे तरुण मुलांसाठी, जे की प्रत्येकाला असं वाटेल की तरुण मुलाला की मी पण आता ही वर्दी शक्यतो शिंदेगावच्या लोकांना किंवा जवळून पाहायला मिळत नाही, तर एक लोकांना मुलांना इन्स्पिरेशन मिळेल, त्यानंतर मुलं त्याच्यात सहभागी होऊ शकतात. अध्यक्ष, काय सांगताल तुम्ही गावच्या वतीने आज देश सेवेचा नागरिक सत्कार? आता गावच्या वतीने सांगायचं म्हणलं तर अचानक सर्व आमचे तरुण मुलं त्यांनी किंवा त्यांना आज रिटायर होतात आणि आज घरी येतात, तर सर्व कार्यकर्ते एकत्र जमले आणि म्हणले की बाबा बांधलचं आज आपल्या गावात आगमन होणार आहे आणि रिटायर झाल्यात, तर या ठिकाणी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार घ्यायचा. आणि कौतुकास्पद म्हणल्यानंतर आज एक युवक या ठिकाणी गेले 22 वर्ष सर्व्हिस केली आणि त्यांचं सांगितलं त्यांनी किंवा परदेशामध्ये सुद्धा जाऊन सर्व्हिस केली. आज आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये सर्व्हिस करत असताना त्या ठिकाणी परिस्थिती काय असते आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी काही उद्रेक झाला, आतंकवाद्यांनी केला, तर त्यावेळेस गावाचं म्हणा, आईवडिलांचं म्हणा, पत्नीचं म्हणा जीव दागदूक होत असतो. कारण आपला एक मुलगा, आपल्या गावचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी देशासाठी लढत आहे, पण त्याला सगळ्याला मात करून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सर्व्हिस पार पाडली आणि आम्हाला अभिमान आहे की ते सुखरूप आज घरी आलेले आहेत आणि तो आम्हाला आनंद खूप आहे की त्या ठिकाणी आमच्या गावातला एक युवक त्यांनी 22 वर्ष सर्व्हिसला त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचा एक सर्व तरुण मित्रमंडळींना एक आदर वाटला आणि या ठिकाणी त्यांनी आज हा कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलेलं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि बाकीच्याही तरुणांनी आणि तरुणांना त्यांनी सल्ला देऊन अजून युवक जे असतील तर ते कशा भरती होतील, त्याला काय काय करावं लागतं, तर तसं ते मार्गदर्शन सुद्धा करतील अशी मला अपेक्षा वाटते आणि थांबतो.